पुण्यामधील भावे हायस्कूल जवळ एका मद्यधुंद कार चालकानं एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना उडवले। हे विद्यार्थी टपरीवरती चहा पीत होते। जयराम शिवाजी मुळे असं कार चालकाचं नाव आहे। 12 पैकी 4 जणांच्या पायाला फ्रॅक्चर झाले, त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। विश्रामबाग पोलिसांनी मद्यधुंद कार चालकाला ताब्यात घेतलेलं आहे। चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे। 5:30-6च्या सुमारास पुण्यातल्या भावे स्कूल भागामध्ये एका भरधाव गाडीने जे आहे ते 12 जणांना उडवलं। ज्या गाडीने उडवलं ती ही गाडी आहे जी MH13 EP0354 नावाची ही टुरिस्ट गाडी आहे। ज्या गाडीने या 4 जण या संदर्भामध्ये ताब्यात घेण्यात आलेले आहेत। हीच ती गाडी आहे आणि त्या गाडीचं जे नुकसान झालं तेही आपण पाहतोय। याच गाडीने 10 ते 12 लोकांना उडवलेलं आहे। साधारणपणे 2 लोक जे आहेत ते या गाडीमध्ये होते। या गाडीच्या समोरचा जो उजवा भाग आहे तो मात्र फुटलेला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर पाठीमागं सुद्धा या गाडीने जी आहे ती धडक दिली असली तरी पाठीमागं मात्र गाडीचं कुठलंही नुकसान झालेलं नाही। साधारणपणे पुढच्या बाजूने जी आहे ती ही गाडी धडकल्याचं आता प्राथमिकदृष्ट्या आपल्याला पाहायला मिळते। गाडीचं मोठं नुकसान जरी झालं नसलं तरी 10 ते 12 लोकांना जे आहे या गाडीने जखमी केलेलं आहे आणि या सगळ्या जखमींना जे आहे ते संचेती हॉस्पिटल, नर्या हॉस्पिटल, मोडक हॉस्पिटल या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। MPSCचे सगळे विद्यार्थी होते। उमरगा जिल्ह्यातला हा ड्रायव्हर असल्याचं आता ही सगळे प्रत्यक्षदर्शी सांगतायत। मात्र इतक्या भरधाव वेगाने गाडी चालवण्याचं कारण काय याचा शोध सुरू आहे। पोलीस सगळी कारवाई जी आहे ती करत आहेत। आता मात्र पोलिसांनी जी ही गाडी आहे ती पेरुगट पोलीस चौकीसमोर आपल्याला आणून ठेवलेली पाहायला मिळते। पुढली सगळी कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती विश्रामबाग पोलिसांकडून सुरू असल्याचं पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे। पुण्यातल्या भावे हायस्कूल जवळ एका गाडीने अपघात केला आणि त्या अपघातात MPSCचे 11 विद्यार्थी जखमी झालेले होते। या सगळ्यांवरची जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे। आपल्यासोबत निखिल पिंगळे सर आहेत। सर, काय नेमकी माहिती आहे? कोण हा चालक होता? गाडी कुणाची होती आणि आता सगळी परिस्थिती कशी आहे? साधारणपणे 5:30-6च्या सुमारासची ही घटना आहे आणि तिथं पाहणारे जे प्रत्यक्षदर्शी लोक आहेत त्याचबरोबर आपण जे काही प्राथमिक चौकशी आणि प्राथमिक गोळा केलेले जे पुरावे आहेत त्याच्यातून एकंदरीत असं दिसतंय की की जो चालक आहे तो कदाचित मद्यधुंद अवस्थेमध्ये आहे। त्याचं आता मेडिकल वगैरे करण्याची प्रक्रिया देखील चालू आहे आणि त्या अवस्थेमध्ये त्याने ॲक्सेलरेटरवरचा त्याचा ताबा सुटलेला दिसतोय आणि त्याच्यातून त्याने त्या गर्दीमध्ये उभे असणाऱ्या लोकांवर आणि गाड्यांवरती ती गाडी जी आहे ती जाऊन डॅश झालेली आहे। त्याच्यामध्ये हे सगळे जवळपास 12 लोक जे आहेत ते जखमी झालेत। काही गंभीर जखमी आहेत, फ्रॅक्चर्स वगैरे झालेले आहेत लोकांचे। सुदैवाने अद्याप पावेतो जी प्राप्त माहिती आहे त्याच्यानुसार कुठली जीवितहानी नाही आहे सुदैवाने आणि त्याच्यामुळं ही जी लोकं आहेत यांच्या सगळ्यांची आता हॉस्पिटलमध्ये रवानगी करून तिथून सुद्धा काही जणांना डिस्चार्ज मिळायची सुद्धा माहिती आहे। या चालकाला, त्याच्यासोबतच्या को पॅसेंजरला आणि त्याच्या मालकाला आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्यावर योग्य ते कठोरात कठोर कारवाई जी काही होऊ शकते, जी काही कलमं आपण त्याच्यात लावू शकतो त्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाईसुद्धा करण्याची प्रक्रिया ही सगळी चालू आहे या ठिकाणी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।